नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, घरकुलचं स्वप्न बघणाऱ्यासाठी एक आता आनंदाची बातमी आहे। सरकारने जे आहे ते ज्या लोकांनी घरकुलसाठी अर्ज भरलेले आहे आणि ते प्रतीक्षा करीत आहेत की त्यांचं घरकुलमध्ये नंबर कधी लागणार आहे, त्यांच्यासाठी एक आता महत्त्वाची अशी आनंदाची बातमी आहे की जे पहिले सरकारने 10 लाख जे लक्ष्यांक ठेवलेला होता घरकुलसाठी महाराष्ट्रासाठी, त्यालाच आता वाढवून जे देशाचे कृषी मंत्री आहेत तसेच जे आवास मंत्री आहेत श्री शिवराज सिंगजी चौहान, त्यांनी जे राज्याचे मुख्यमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून कळवलेलं आहे की राज्याचे पुढील 5 वर्षासाठी जे आहे तर ते 2 कोटी घरकुलांचं जे आहे तर ते लक्ष्यांक वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रासाठी जे आहे तर ते 33,40,000 घरकुलांचं लक्ष्यांक नव्याने देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जे अगोदरचे ज्या लोकांनी घरकुल भरलेले होते आणि त्यांना प्रतीक्षा लागलेली होती की आपल्या घरकुलमध्ये निवड होणार किंवा नाही, आपला नंबर लागणार किंवा नाही यामध्ये, तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। ज्या सर्व लोकांनी घरकुलसाठी अर्ज केलेले आहे त्या सर्वांना आता घरकुल हे मिळणार आहे, कारण लक्ष्यांक खूप मोठा आहे, तेवढे त्या प्रमाणात अर्ज देखील आलेले नाही आहे। आणि आता लक्ष्यांक वाढल्यामुळे जवळपास 33,40,000 जे आहे ते केंद्र सरकार देणार आहे आणि राज्य सरकार जी योजना राबवत आहे राज्यामध्ये, वेगवेगळ्या रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा पारधी आवास योजना असेल, त्यानंतर आता ओबीसीसाठी जी आहे ती मोदी आवास योजना आहे, या ज्या वेगवेगळ्या योजना या व्यतिरिक्त जे केंद्र सरकारने आता सेपरेट कोटा ठेवलेला आहे 33,40,000 योजनेचा, असा एकूण सर्व मिळून जे आहे ते जवळपास 40 लाख जे आहे तर ते आता 40 लाख घरकुल वाटपांचा पुढे 5 वर्षामध्ये लक्ष्यांक आहे। त्यामुळे आता जे कोणी जे अर्ज भरायचे अजून बाकी असतील त्यांच्यासाठी देखील तारीख वाढणार आहे। त्यांनी लवकरात लवकर तारीख, आता नक्कीच 100% तारीख ही वाढणारच आहे घरकुलच्या सर्वेसाठीची। तर तुम्ही अजूनही जर घरकुलचा अर्ज भरलेला नसेल तर आता तारीख वाढ झालेली आहे, बहुतेक माझ्या अंदाजाने 18 जून पर्यंत जे आहे ते तारीख वाढ देण्यात आलेली आहे घरकुलची योजनेच्या सर्वेसाठी। तर तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल तर अर्ज करून घ्या, सर्वे करून घ्या। त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय आहे तर आवश्यक कागदपत्रे राशन कार्ड, आधार कार्ड, तुमच्याकडे जॉब कार्ड असणे महत्त्वाचं आहे। जॉब कार्ड म्हणजे आपलं रोजगार हमीचं कार्ड, ते असणे आवश्यक आहे आणि तुमची स्वतःची जागा, हे जे कागदपत्र आहे हे तुम्हाला घरकुलसाठी हे अति आवश्यक आहे। तुमचं जर जॉब कार्ड जे नसेल किंवा तुमचं रोजगार हमीच्या यादीमध्ये नाव नसेल तर त्याची ग्रामपंचायतमध्ये जाऊन नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुम्ही घरकुलचं जे तुमचं स्वप्न आहे किंवा जे घरकुल तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही। मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।